हाय फ्रेंड्स. तर आज आपण चाललो आहोत फॉझल ड्रीम वाईल्ड लाईफ सेंटरला. आम्ही तयारीत आहोत आणि आम्ही निघालो. चला, तुम्ही पण आमच्यासोबत. मी रेकॉर्ड करत असताना मीरा मायरा रडायला लागल्या. त्यांना वाटलं मी येत नाहीये. पण नंतर शांत बसल्या आणि आम्ही निघालो. सुंदर अशी सकाळ होती. खूप मस्त वातावरण होतं. थंडी अशी नव्हती, नॉर्मल होतं. तर आम्ही राहतो फोर्ट वर्थला आणि फॉझल ड्रीम वाईल्ड लाईफ सेंटरला पोहोचायला आम्हाला साधारणतः 1 तास लागणार होता. सो आम्ही काही ड्राय स्नॅक्स कॅरी केलं होतं मीरा मायरांसाठी. तर मध्येच त्यांना भूकसुद्धा लागली होती, तर वेफर्स खात होते आणि मस्त आम्ही म्युझिक पण एन्जॉय करत होतो आणि नंतर आम्हाला मध्येच डायनासॉर वर्ल्ड म्हणून लागलं होतं. तर आम्ही ते येता-येता तिकडे जाणार होतो. तर हे तुम्ही बघू शकता. मध्येच त्यांनी असे डायनासॉर्स उभे केले होते स्टॅच्यूज आणि आम्ही पोहोचलो फॉझल ड्रीम वाईल्ड लाईफ सेंटरला. हे खूप मोठं जंगल आहे. अ, आणि खूप असा वारा खूप सुटला होता इथे आणि आम्ही तिथून थोड्याच अंतरावरती त्यांचं तिकीट काउंटर होतं. तर आम्ही तिकीट काउंटरमध्ये गेलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं 2 टूर्स आहेत. एक सफारी टूर म्हणजे तिकडे त्यांची स्वतःची कार असते, ट्रक असतो. दुसरं सेल्फ ड्राईव्ह म्हणजे आपण आपली स्वतःची गाडी घेऊन जाऊ शकतो. तर सेल्फ ड्राईव्हसाठी तिकीट्स आहे $20 पर पर्सन आणि बिलो 3 इयर्स फ्री आहे. आणि सफारी टूरसाठी होतं $39 पर पर्सन आणि अबोव्ह 3 इयर्ससाठी पण सेम रेट होता. तर इथे त्यांनी भरपूर असे टॉयज ठेवले होते, किचन्स आणि सव्हेनिर्स ठेवले होते. तर आम्ही तिकीट्स घेऊन निघालो. हे इकडे एक छोटंसं शॉप होतं. तिथे आम्ही तिकीट दाखवून ॲनिमल्ससाठी, प्राण्यांसाठी स्नॅक्स तिथून कलेक्ट केलं. आपली फक्त तिकीट दाखवायची आणि मग ते आपल्याला स्नॅक्स देतात. ॲनिमल्ससाठी. इकडे साधारणतः 1000 पेक्षा जास्त ॲनिमल्स आहेत, प्राणी आहेत आणि 50 प्रकारच्या जाती आहेत. हे एंट्रन्स आहे. तर पहिल्याच आम्हाला हा प्राणी दिसला. आम्हाला नाव नाही माहिती, पण आम्ही त्याला बोलवत होतो, "अरे ये, ये." आला नाही. तर मग आम्हाला शामरुख दिसले. मग आम्ही प्रत्येक प्राण्याला असं काही ना काहीतरी खाऊ टाकत गेलो होतो आणि मीरा मायराने पण खूप एन्जॉय केलं याच्यामध्ये. खूप छान वाटत होतं त्यांना म्हणजे असं खायला देताना. हात चाटत होते. मीरा घाबरून खाली लपली होती. आणि मग आम्हाला मस्तपैकी हरण दिसलं होतं. खूप छान असं हरण होतं ते, मस्तपैकी. पण मजा आली. आम्ही जाताना आम्हाला भरपूर प्राणी दिसले आणि पुढे म्हणजे मेन मजा येते ती जिराफला बघण्यामध्ये. म्हणजे खरोखर खूप छान वाटतं असं जिराफला आपण इंडियामध्ये तर मी कधीच नाही बघितलं. पण इथे मी पहिल्यांदा जिराफला बघितलं आणि त्याला भरवण्यामध्ये एवढा आनंद आला. त्याची केवढी मोठी मान असते. इकडे मीरा बघा, इकडे मीरा प्राण्यांना खाऊ टाकत होती आणि बोट दाखवून बोलत होती, "ये, ये, ये." जसं काही प्राण्यांना समजतंय, "ये आणि खायला ये," असं ती बोलत होते, येतील ते. हा बघा जिराफची एंट्री झाली आहे आता. मी त्याला बोलवतोय, बोलवतोय. त्याला बोलवण्यासाठी हात पुढे करायचा खाऊचा. मग तो बरोबर येतो जिराफ आणि हे बघा आलाय आणि आम्ही असा हात वर केला होता खाऊचा. मग खात होता. आम्ही सनरूफ ओपन केलं होतं आणि त्यामुळे ना जिराफ आपली मुंडी खाली टाकत होता. मग आम्हाला दुसरा जिराफ परत भेटला आणि त्याने लिटरली मुंडी एवढी खाली टाकली सनरूफमधून, की त्याचा गाल आणि मायराचा गाल एकामेकांना लागत होते सारखे-सारखे. मायरा खूप, खूप हसत होती, पण मीरा घाबरून खाली लपली होती. मीरा वर यायलाच मागत नव्हती. मला मीराचं शूट करता आलं नाही. पण मोबाईल होता हातात आणि मला एका हाताने सिद्धेशला पण अ, अ, मी स्नॅक्स म्हणजे खाऊ देत होती प्राण्यांचं. तर तुम्ही बघू शकता जिराफ असं नंतर त्याला समजलं, की बाबा ह्याने खालीच ठेवलंय खाऊ. पण त्याला तेवढी मान खाली टाकता नाही आली
खरोखर जिराफची मान खूप उंच असते. पण एक खूप छान असा एक्सपिरियन्स होता. खूप धमाल आली, मज्जा आली. त्यानंतर आम्हाला थोडी-थोडी, हलकी-हलकी भूक पण लागली होती. प्राण्यांना पण खाऊ घालून-घालून आम्हाला पण भूक लागली होती. तर आम्ही विचार केला, की रेस्टरूम वगैरे कुठे असतील, पण इकडे सोय केली होती रेस्टरूमची. तर इकडे एक रेस्टरूम होतं. तिकडे त्यांनी भरपूर असं सुवेनिर्स, टॉयज की मॅग्नेट्स सगळं काय-काय ठेवलं होतं. खूप छान-छान गोष्टी होत्या. पण थोडे कॉस्टली पण होत्या आणि आम्ही सगळं फिरलो. तर हे तुम्हाला मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड करूनच दाखवते, कारण का हा व्हिडिओ खूप मोठा होता. पण अंदाजे आम्हाला बघायलाच इकडे 15-20 मिनिटं गेली आणि इथून आम्ही सगळं मीरा मायरा इथून सगळं काढत होते, घेत होते. पण आम्ही एवढं सगळं काही घेतलं नाही. फ्रिज मॅग्नेट्स घेतले आणि मीरा मायरांसाठी एक छोटं स्मॉल टॉय घेतलं होतं आम्ही जिराफचं आणि मग आम्ही तिथून निघालो. इथून बाहेर पडल्यानंतर राइट हँड साइडलाच रेस्टॉरंट होतं. आम्ही तिथून सँडविचेस आणि फ्राईज घेतले आणि निघालो होतो. इथे पोहोचायला आम्हाला साधारणतः 1 तास लागला. कारण का हे त्यांचं ॲक्चुअली मिड पॉइंट आहे. स्टार्टपासून एंडपर्यंत हा मिड पॉइंट येतो. तर इकडे पोहोचायला आम्हाला 1 तास लागला सगळ्या ॲनिमल्सला बघून. सो आम्ही इथून असं परत टर्न घेतला. नंतर आम्हाला झेब्रा दिसला. आणि नंतर तो जिराफ बघताय का तुम्ही? तो त्यांच्या सफारी ट्रकच्या मागे चालत चाललाय. सो सफारी ट्रकमध्ये एक ॲडव्हांटेज असतं, की तुम्हाला ते अशा स्पॉटला नेतात तिकडे सेल्फ ड्राईव्हला परमिशन नसते. मग आम्हाला बाकीचे असे अजून एक काही सुंदर असे प्राणी अजून दिसले होते आणि मग आम्ही बघत पुढे गेलो. नंतर आम्हाला थोड्याच अंतरावर अजून काही प्राणी दिसले. मला सगळेच असे प्राणी आपल्याला वाटतायत सारखेच आहेत, पण नाही सगळेच प्राणी वेगळे आहेत, वेगळ्या जातीचे आहेत आणि त्यांचे रंगही वेगळे आहेत. पण फ्रेंडली होते. कोणी असं अटॅक वगैरे काही करत नव्हतं. तुम्ही त्यांना खाऊ द्या, ते येऊन खात होते व्यवस्थित वगैरे आणि म्हणजे छान असं त्यांचं संगोपन केलंय ह्या एका फॉरेस्ट पीपलनी पण, माणसांनी पण खूप छान ठेवलं होतं त्यांना. म्हणजे त्यांची काळजीही तेवढी घेतली जात होती. त्यांच्यासाठी मध्ये तलाव वगैरे पण बांधलं होतं. तर मीरा बघा, मीरा आता उठली होती नंतर. ह्या प्राण्याला तुम्ही ओळखता का? मला नक्की सांगा हा प्राणी कोण होता? नंतर आम्हाला दिसला झेब्रा. झेब्राला पहिल्यांदा बघितलं होतं मी. खूप सुंदर दिसतो. आपलं झेब्रा क्रॉसिंग आहे ना, तसंच वाटत होता मला. लहानपणात लहानपणी आपण झेब्रा क्रॉसिंग बघितलं होतं. तो तसाच आहे. त्याच्याच नावावरून मला असं वाटतंय, की झेब्रा क्रॉसिंग दिलं असावं. नंतर आम्हाला चित्ता दिसला होता. चित्ताला एका वेगळ्या ह्याच्यामध्ये ठेवलं होतं. त्याची एक सेपरेट जागा होती आणि त्याच्यासमोर एक अशी जाळी लावली होती आणि त्या जाळीच्या या साइडला एक हरण होतं. तो त्या हरणाकडे बघत होता, की त्याला अटॅक करता येत नाहीये. नंतर आम्हाला हे जंगलाचं असं व्ह्यू मधूनच आम्ही काढू शकलो. तिकडे जागा होती, उभं राहून तुम्ही काढू शकता आणि मग आम्ही असा एक सुंदर असा व्हिडिओ काढला. त्यानंतर आम्ही निघालो आणि आम्हाला हा प्राणी दिसला. इथे थोड्या वेळानंतर आमची ट्रिप एंड झाली आणि आम्ही आलो स्टार्ट पॉइंटला परत. आणि खूप छान वाटलं. साधारणतः आम्हाला 3 तास गेले सगळं एक्सपिरियन्स करण्यामध्ये आणि मीरा मायरानेही खूप एन्जॉय केलं. शेवटला एक डायनासॉर होते तिकडे, त्या डायनासॉर बरोबर फोटोही सुद्धा काढले आम्ही आणि त्यानंतर आम्ही निघालो परतीला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा आणि प्लीज लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ प्लीज शेअर करा. थँक बाय.